एकही पैसा टिकत नाही. कितीही काम केलं तरी पण तुमच्या हातात एकही रुपया टिकून राहत नाही आणि घरामध्ये कटकट आणि किटकिट चालू राहते. पैशाची चमचम होत राहते. तरीही तुम्ही हा एक उपाय करून बघा. काहीच करायचं नाहीये. फक्त तुम्हाला हे एक झाड आहे ते तुम्हाला घरी लावायचं आहे. त्यापासून तुमची पूर्ण दरिद्रता जाईल आणि तुमचं नशीब पण उठून जाईल. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. त्याआधी चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. पैसा तिकट नाही, आर्थिक चणचण आहे तर घरात या ठिकाणी लावा अपरिजिताचे फूल. वास्तुदोष संपतील. अपरिजिताची फुले हे हिंदू धर्मात खूप पवित्र मानली जातात. शास्त्रामध्ये या फुलांना देवी दुर्गेचे रूप मानले आहे. वास्तुशास्त्रानुसार अपरिजिताचे रोप घरात लावल्याने प्रगती होते. घरामध्ये सुख समृद्धी टिकून राहते. पण यासाठी अपराजिता योग्य दिशेला लावावी लागते. तसेच वस्तूच्या काही नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. अपरिजिताच्या फुलाला, ज्याला गोकर्ण देखील म्हणतात, या फुलाला हिंदू धर्मात खूप महत्त्व आहे. शास्त्रांमध्ये याला देवी दुर्गेचा अवतार मानले आहे. अपरिजिताची फुले पूजेत वापरणे खूप फायदेशीर व शुभ असते. देवी लक्ष्मी आणि विष्णू आणि शनिदेवाच्या पूजेत या फुलांचा वापर करणे शुभ मानले जाते. त्यामुळे या चमत्कारी फुलाचे रोप घरात लावल्याने चांगले फळ मिळते. वास्तुशास्त्रानुसार अपरिजिताचे रोप लावण्याचे काही नियम आहेत. तसेच दिशा देखील योग्य असणे आवश्यक आहे. या नियमांनुसार तुम्ही हे रोप घरात लावल्यास तुम्हाला त्रिदेव आणि देवाचा आशीर्वाद मिळतो. तुमच्या घरात सुख समृद्धी नांदते. अपरिजिताची रोप घरात लावल्याने नियम विस्तारपणे जाणून घेऊया. अपरिजिताची रोप या दिवशी लावा घरात. वास्तुशास्त्रानुसार अपरिजिताचे रोप घरात योग्य दिशेला आणि योग्य दिवशी लावणे महत्त्वाचे आहे. शुभ दिवशी हे रोप लावल्यास त्याचे चांगले फळ मिळते. अपरिजिताचे रोप गुरुवारी किंवा शुक्रवारी या दिवशी लावणे शुभ मानले जाते. विष्णूंना अपरिजिताचे फूल खूप आवडते. हिंदू धर्मात गुरुवार हा दिवस भगवान विष्णूंना समर्पित आहे. त्यामुळे या दिवशी अपरिजिताचे रोप लावणे फलदायी मानले जाते. त्याचप्रमाणे हा शुक्रवार दिवस माता लक्ष्मीला समर्पित आहे. लक्ष्मीच्या पूजेत या फुलाचा वापर करणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे या 2 दिवसामध्ये अपरिजिताचे रोप लावल्यास घरात सुख शांती राहते. अपरिजिताचे रोप या दिशेला लावावे. अपरिजिताचे रोप या दिशेला लावावे. अपरिजिताचे रोप वास्तुशास्त्रानुसार घरात लावणे खूप शुभ मानले जाते. वास्तुशास्त्रानुसार अपरिजिताचे रोप नेहमी ईशान्य कोपऱ्यात म्हणजेच उत्तर पूर्व दिशेला लावावे. या दिशेला रोप लावल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होते, सकारात्मक ऊर्जा वाढते. तसेच घरांमध्ये शांत आणि आनंदी वातावरण तयार होते. अपराजिताचे रोप चुकूनही दक्षिण किंवा पश्चिम दिशेला लावू नये. अपरिजिताचे रोप चुकूनही दक्षिण किंवा पश्चिम दिशेला लावू नये. असे केल्यास तुम्हाला वाईट फळ मिळू शकते. तुमच्या घरातील सुख शांती निघून जाते. अपरिजिताचे रोप लावताना नियम: तुम्ही घरात शुभता आणण्यासाठी व आर्थिक लाभ मिळवण्यासाठी अपरिजिताचे रोप लावण्याचा विचार करत असाल तर दिशा आणि दिवसासोबत काही नियम पाळावे आणि आवश्यक आहे ते वास्तूनुसार. अपरिजिताचे रोप कधीही अशा ठिकाणी लावू नये जिथे साफसफाई नसते. स्वच्छता ठिकाणी हे रोप लावल्यास तुमच्या घरात लोकांचा प्रगतीवर वाईट परिणाम होतो. अपराजिताचे रोप योग्य दिशेला लावण्यासोबत ज्या जागेची नियमित साफसफाई करणे आवश्यक आहे तसेच त्या रोपाला नियमित पाणी द्या. शिवाय त्याच्या घरात अपरिजिताचे रोप कधीही सुकू नये याची काळजी घ्यावी. त्यामुळे घरात नकारात्मकता येते आणि आर्थिक अडचणी देखील येऊ शकतात. जर तुमच्या घरात सुकलेले अपरिजिताचे रोप असेल तर ते त्वरित काढून टाका. अपराजिताचे रोप लावण्याचे फायदे: अपराजिताचे रोप योग्य दिशेला लावल्याने तुमच्या घरात आर्थिक समस्या दूर होतात. तुम्हाला धनलाभ होतो. आर्थिक स्थिती सुधारते. पैसा घरात टिकू लागतो. नोकरी व्यापारात
भरभराट होते आणि घरातील वातावरण हे प्रसन्न राहते. तर तुम्ही हा उपाय नक्की करून बघा, नक्की होईल. चला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.